Dear student, today we will see practice set 1.3 on textbook page number 20. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पान नंबर 21 वर दिलेलं आहे. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेले पहा. इन द फिगर, आकृतीमध्ये अँगल ए बी सी इज इक्वल टू 75, अँगल ई बी सी इज इक्वल टू 75. या ठिकाणी जी आकृती जी आहे करते, आकृतीमध्ये कोण ए बी सी याचं माप त्या ठिकाणी 75 दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोण ई बी सी बरोबर 75 दिलेले. पुढे सांगितलं आपल्याला स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर. कोणते दोन त्रिकोण त्या ठिकाणी समरूप त्या ठिकाणी आहेत. पुढे आपल्याला सांगितले बाय विच टेस्ट, कोणत्या कसोटीनुसार. पुढे सांगितले ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. हे दिलेले जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण कोणत्या एकाच एकसंगतीनुसार त्या ठिकाणी समरूप आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राईट डाऊन त्या ठिकाणी करायला सांगितले, लिहायला त्या ठिकाणी आपल्याला सांगितले येते. आता पहा याच्यामध्ये सोल्युशन. आपल्याला कोणते दोन ट्रायंगल आहेत तर पहा की इन ट्रायंगल DCE and triangle BCA. हे दोन ट्रायंगलचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी करायचा. पहा कोणता घेतलाय मी त्या ठिकाणी. पहिल्यांदा DCE हा एक ट्रायंगल त्या ठिकाणी घेतलाय आणि दुसरा कोणता घेतलाय BCA. हे दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी हा ब्लॅक कलर मधला असणारा आणि हा टोटल असणारा जो काही DCA या दोन त्रिकोणांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. आता हे जे काही दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते ट्रायंगल आपल्याला त्या ठिकाणी सिमिलर दाखवायचे, समरूप त्या ठिकाणी दाखवायचे. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी समरूप दाखवता येईल तर पहिल्यांदा त्यांचं असणारे जे काही कोन जे आहे, उदाहरणार्थ पहा या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते. काय लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे अँगल CDA याचं माप किती आहे तर त्या ठिकाणी 75 आहे, बरोबर. मग अशाच पद्धतीने पुन्हा आपल्याला सांगता येईल की अँगल CBA याचे माप त्या ठिकाणी 75 आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोण जे आहे तर ते आपण त्या ठिकाणी सिमिलर दाखवू शकतो. आणि म्हणून पहिला आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की अँगल कोणता CDE. अँगल CDE कॉन्ग्रंट अँगल कोणता सांगता येईल CBA. याचं कारण काय सांगता येईल आपल्याला की ईच मेजर 75, ईच मेजर 75. प्रत्येक कोणाचं माप जे आहे तर ते किती आहे 75 अंश आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी पहा की अँगल DCE हा अँगल घेतला. ही अँगल DCE कॉन्ग्रंट अँगल. आता पुढचा कोणता लिहिता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी BCA. हे दोन्ही असणारे काही अँगल जे आहेत तर ते कॉमन अँगल आहे, दोघांमध्ये त्या ठिकाणी ते कॉमन आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल की अँगल BCA, अँगल BCA याचं कारण काय सांगता येईल आपल्याला तर या ठिकाणी कॉमन अँगल आहे, कॉमन अँगल. जी सामायिक हे दोन्ही कोण जे आहे, कोण C जो आहे तो आपल्या लक्षात येत नसते की DCE मध्ये आहे. आणि पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की BCA या दोन्ही कोणांना हा C कोण जो आहे तर तो सामायिक त्या ठिकाणी. आणि म्हणून आपल्याला 1-to-1 कॉरेस्पॉन्डन्स कशी लिहिता येईल बा. देअरफोर इकडे लिहितो मी ट्रायंगल
DCE congruent triangle BCA. हे दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण कसे असतील तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील. आता विच टेस्ट कोणती दाखवली आपण? तर या ठिकाणी हा एक अँगल दाखवला आणि हा या ठिकाणी दोघांमध्ये असणारा तो काही कॉमन अँगल दाखवला. म्हणजे इच मेजर 75चा एक दाखवला आणि एक काय दाखवला, एक कॉमन दाखवला. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी कोण दाखवले आणि म्हणून हे जे काय असणारे जे काही दोन्ही असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते दोन्ही ट्रायंगल आपल्या त्या ठिकाणी लक्षात येता दिसते की ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी जे आहे तर त्या सिमिलरिटीनुसार काय होता दिसतात, हे दोन्ही असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते ट्रायंगल काय होता दिसतात, कॉन्ग्रंट त्या ठिकाणी होताना दिसतात. येते पुढे आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की आर द ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर सिमिलर. खालील आकृतीमध्ये दिलेले जे काही त्रिकोण जे आहेत तर ते त्रिकोण त्या ठिकाणी समरूप आहेत का? इफ यस जर असतील तर काय विचारले, बाय विच टेस्ट कोणत्या कसोटीनुसार त्या ठिकाणी ते समरूप त्या ठिकाणी. सोल्युशन या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते पण आपण काय करू, त्याच्या असणाऱ्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजू कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रपोर्शनेट आहेत का हे आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा पाहू. की PQ अपॉन LM हा रेशो त्या ठिकाणी पाहू. तर तो किती आहे, PQ आहे 6 आणि या ठिकाणी LM आहे 3. डिव्हाइड जर केलं तर 3 1 3 3 2 6 म्हणजे 2/1 अशा पद्धतीने पहिला त्या ठिकाणी प्रपोर्शन जे आहे तर ते प्रपोर्शन त्या ठिकाणी. दुसऱ्या साईडच्या बाबतीमध्ये पहा की QR अपॉन MN इज इक्वल किती आहे, QR 8 MN किती आहे 4. पुन्हा या ठिकाणी 4 1 4 4 2 8 याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने तिसरी असणारी काही साईड, तिसरी साईड कोणती आहे, PR अपॉन LN हे प्रपोर्शन त्या ठिकाणी पाहू. PR आहे 10 आणि LN आहे 5 म्हणजे 5 1 5 5 2 10 इक्वेशन नंबर 3. त्या ठिकाणी या तिन्ही असणाऱ्या ज्या काही साईड ज्या आहेत तर त्या साईड त्या ठिकाणी प्रपोर्शनेट आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगता येईल आपल्याला की इन ट्रायंगल PQR आणि दुसरा असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो दुसरा ट्रायंगल कोणता आहे आपला, अँड ट्रायंगल LMN. हे जे काही दोन असणारे जे काही त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणामध्ये ज्या ज्या काही इक्वेशन 1 2 3 मध्ये साईड कशा दाखवल्यात किंवा साईड कशा आल्यात तर प्रपोर्शनेट त्या ठिकाणी आले. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला की PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LM. या सर्वच्या सर्व काय आलंय 2:1 या प्रपोर्शन मध्ये आले. कुठून लिहिलंय हे त्या ठिकाणी आपण आपल्याला लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन नंबर 1 2 and 3. इक्वेशन नंबर 1 2 3 मधून या त्रिकोणाच्या या ज्या काही एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी कशा आल्यात तर त्या ठिकाणी प्रपोर्शनेट आल्यात, प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून पुढे देअरफॉर ट्रायंगल PQR कॉन्ग्रंट ट्रायंगल LMN. आता कोणती त्या ठिकाणी असणार जी काही टेस्ट जी आहे आपल्याला सांगितलं की बाय विच टेस्ट कोणत्या कसोटीनुसार. तर आपल्या लक्षात येतं नसतं साईड आहे, या साईडची ही साईड
याच्याशी ही साईड आणि याच्याशी ही साईड म्हणजे यस यस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे ट्रायंगल काय होताना दिसतात, तर त्या ठिकाणी ते कॉन्ग्रट होताना दिसतात आणि म्हणून यस 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे दोन्ही असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते दोन्ही ट्रायंगल काय होताना दिसतात, तर त्या ठिकाणी ते कॉन्ग्रंट त्या ठिकाणी होताना दिसतात. आता थर्ड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की ॲज शोन इन द फिगर, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे टू पोल्स ऑफ द हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राफ. त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर उंचीचा आणि 4 मीटर उंचीचा असणारा जो काही पोल जो आहे तर तो पोल कसा आहे, जमीन जी आहे तर त्या जमिनीला कसं दाखवले तर त्या ठिकाणी लंब त्या ठिकाणी आहे. पुढे इफ द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. त्या ठिकाणी पहा की लहान असणारा जो काही पोल जो आहे तर त्या लहान पोलची असणारी काही उंची जी आहे तर ती 4 मीटर आहे, परंतु सूर्यप्रकाशामुळे त्याची असणारी काही सावली जी आहे तर ती सावली काय पडते तर त्या ठिकाणी 6 मीटर त्या ठिकाणी पडते. पुढे देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम. आणि त्याच वेळेला मोठा असणारा जो काही पोल जो आहे तर त्या मोठ्या पोलची त्याच वेळेला किती सावली त्या ठिकाणी पडेल हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. पण आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येतं नाही की पी आर आणि AC हे काय आहे तर ते असणारे जे काही दोन पोल जे आहेत तर त्या दोन पोलची त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नाही. पहा की पहिला दाखवला कोणी PR, दुसरा दाखवला AC, बरोबर. असे दोन पोल आहेत आणि त्या दोन पोलची असणारी जी काही शॅडो जी आहे त्या ठिकाणी छोटा पोल जो आहे तर त्याची असणारी काही हाईट जी आहे तर ती PR ने दाखवली ती आपल्याला प्रश्नामध्ये ते फिरली 4 घेतली. त्याची सावली किती पडताना असते तर 6 पडताना असते तर ती आपण QR ने त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने मोठा असणारा जो काही पोल जो आहे तर त्या मोठ्या पोलची उंची त्या ठिकाणी 8 मीटर आहे आणि त्याची असणारी जी काही सावली जी आहे तर ती सावली त्या ठिकाणी समजा BC आहे तर ती आपण X मीटर पडते असं आपण त्या ठिकाणी. आता काय मानलंय तर ते मी त्या ठिकाणी इथे तरी देतो पहा की आकृतीमध्ये आपलं लक्षात येत असते की PR अँड AC आर two poles who have their shadows as QR and BC respectively. त्या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येत नसते की PR आणि AC काय आहेत, दोन पोल त्या ठिकाणी आणि या दोन पोलची असणारी काही सावली जी आहे ह्या दोन पोलची असणारी काही सावली जी आहे पहिल्याची असणारी काही सावली जी आहे तर ती QR आहे. त्याच्यानंतर दुसरा असणारा जो काही मोठा पोल जो आहे तर त्या मोठ्या पोलची असणारी काही सावली जी आहे तर ती सावली किती म्हणली आपण त्या ठिकाणी BC आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये पहा काय सांगितले की या ठिकाणी यांच्या असणाऱ्या काही सावल्या ज्या आहेत तर त्या एकाच वेळी त्या ठिकाणी पडताना असतात. काय सांगितलंय द शॅडोज आर कास्ट ऍट द सेम टाइम. म्हणजे पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणता येईल की सिन्स द शॅडोज आर कास्ट ऍट द सेम टाइम. म्हणजे काय असणाऱ्या ज्या काही सावल्या ज्या आहेत तर त्या सावल्या काय होतात एकाच वेळी त्या ठिकाणी पडतात. आता एकाच वेळी जर त्या ठिकाणी जर सावल्या ज्या आहेत तर त्या सावल्या जर त्या ठिकाणी जर पडत जर असतील तर आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे पहा या ठिकाणी देअरफॉर ट्रायंगल PQR कॉन्ग्रंट ट्रायंगल ABC. तर हे दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण कसे असले पाहिजे सिमिलर त्या ठिकाणी असले. आता का
तर आपल्याला माहिती की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. सांगता येईल द रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ काय सांगितलेले करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर triangles are in proportion. आपल्याला माहिती की दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी समरूप जर त्या ठिकाणी असतील तर त्याच्या असणाऱ्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजू कशा असतात तर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात. बरोबर. मग अशाच पद्धतीने आपल्याला हे जे काय असणार जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोण त्या ठिकाणी समरूप आहेत. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या बाजू ज्या आहेत तर त्या बाजू त्या ठिकाणी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून पहा काय दिले आहे पुढे आपल्याला की पी क्यू अपॉन ए बी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी इज इक्वल टू पी आर अपॉन ए सी. अशा पद्धतीने त्याच्या असणाऱ्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजू आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला जे प्रपोर्शन त्या ठिकाणी लागत नाही तर ते मी त्या ठिकाणी याला ब्रॅकेट करतो कारण याचा काही आपल्याला उपयोग आहे तर तो उपयोग काही त्या ठिकाणी प्रश्नामध्ये त्या. बरोबर. या ठिकाणी आपल्याला हे गुणोत्तर जे आहे तर त्या गुणोत्तराचा त्या ठिकाणी प्रपोर्शनचा त्या ठिकाणी वापर आता म्हणून पुढे त्या ठिकाणी आपल्याला क्यू आर किती दिलेलं आहे तर या ठिकाणी 6 अपॉन बीसी किती आहे x इज इक्वल पी आर किती आहे 4 आणि एसी किती आहे तर 8 आहे. आता त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय आता नसते पहा या ठिकाणी x इंटू 4 दॅट इज 4x इज इक्वल 6 इंटू 8 किती 48. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आणि therefore x इज इक्वल टू 48 डिवाइडेड बाय 4. आता 4 ने डिवाइड करा. या ठिकाणी 4 ने डिवाइड जर केलं तर आपल्या लक्षात येतं नसते कितीचा भाग जाता नसतोय तरी हा 3 4 तो 4 आणि 4 2 8 x इज इक्वल टू किती आता नसते तर त्या ठिकाणी 12 येतात. ची व्हॅल्यू किती आहे 12. आपल्याला विचारलंय काय तर या ठिकाणी विचारलं देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ऍट द सेम टाइम अँड हिअरफॉर लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द बिगर पोल फायनल आन्सर आपण त्या ठिकाणी घेऊ. हिअरफॉर द लेंथ ऑफ shadow of bigger pole is equal to x is equal to किती आली 12 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी तो मोठा असणारा तो काही पोल जो आहे तर त्या मोठ्या पोलची असणारी काही सावली जी आहे तर ती सावली त्या ठिकाणी 12 मीटर काय सहज लक्षात येते. लहान पोलची किती आली 6 त्याची किती आली 12. अशा पद्धतीने आपल्याला हे असणारे काही एक्झाम्पल जे आहेत तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवता येईल. आता पुढे एक्झाम्पल 4 इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी एपी जो आहे तर तो बीसी ला त्या ठिकाणी बीक्यू परपेंडिक्युलर एसी बीक्यू जो आहे तर तो एसी असणारी काही बाजू जी आहे तर त्या एसी बाजूला त्या ठिकाणी त्याच्यानंतर बी डॅश पी डॅश सी आणि पुढे याच्या बाबतीमध्ये सांगितलं आपल्याला ए डॅश क्यू डॅश सी जे या ठिकाणी हे कोलिनियर आहे एक रेषीय त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे सांगितलं देन प्रूव्ह दॅट काय सिद्ध करायला सांगितलंय की ट्रायंगल सी पी ए या ठिकाणी हा ग्रीन कलर मध्ये असणारा ट्रायंगल आणि पुढे आपल्याला सांगितलंय
कॉन्ग्रंट ट्रायंगल CQB जे हा ब्ल्यू कलर मध्ये असणारा ट्रायंगल, हे दोन्हीच्या दोन्ही ट्रायंगल काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी सिमिलर आहेत, समरूप आहेत असं दाखवायचं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले पहा, एपी जी आहे तर त्या एपीची असणारी जी काही लेंथ जी आहे तर ती 7 दिलेली. त्याच्यानंतर BQ जो आहे तर त्या BQ ची लेंथ त्या ठिकाणी 8 दिलेली. टोटल BC जी आहे तर त्या BC ची लेंथ त्या ठिकाणी 12 दिलेली. आणि फाइंड आपल्याला AC जो आहे तर तो AC त्या ठिकाणी फाइंड. पण पहिल्यांदा या ठिकाणी इथे काही दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण आपण त्या ठिकाणी सिमिलर जे आहे तर ते सिमिलर त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. तर आता काही सोल्युशन मध्ये लिहिता येईल पहा की इन ट्रायंगल कोणता CPA अँड ट्रायंगल CQB या ठिकाणी एक ग्रीन मधला ट्रायंगल आहे आणि एक त्या ठिकाणी ब्ल्यू मधला. आता हे जे काही दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण काय दाखवायचे आपल्याला सिमिलर त्या ठिकाणी. आता सिमिलर दाखवण्यासाठी पण दोघांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर त्या ठिकाणी तिथे म्हणजे प्रत्येक कोण जो आहे तर तो जो कोण त्या ठिकाणी 90 अंशाचा आहे तर तो पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. हा त्या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये असणारा जो काही ट्रायंगल तर त्याच्यामध्ये पहा हा ग्रीन कलर मध्ये असणारा ट्रायंगल तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला लिहिता येईल की अँगल कोणता अँगल तर त्या ठिकाणी CPA हे अँगल CPA कॉन्ग्रंट अँगल. आता ब्ल्यू कलर मध्ये कोणता अँगल त्या ठिकाणी 90 आहे तर आपल्या लक्षात येतं नसते की अँगल CQB दोन्ही त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील. कॉन्ग्रंट का असतील तर आपल्या लक्षात येतं नसते की ईच मेजर 90 डिग्री. या ठिकाणी लंब आहेत म्हणजे याची माप जी आहेत तर ती माप किती असणार आहे 90 अंशाची असणार आहे. दोघांची माप त्या ठिकाणी 90 अंशाची आहे म्हणून त्या ठिकाणी ते दोन्ही कोण कसे दाखवून आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रास्ट त्या ठिकाणी दाखवलं एकरूप त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने हे जे काय असणार जे काही दोन्ही ट्रायंगल जे आहेत तर त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये कोणता असणार जे काही अँगल जो आहे तर तो अँगल त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कॉमन येतोय का याचा आपल्याला विचार करायचा. उदाहरणार्थ ग्रीन कलर मध्ये असणारा आपला ट्रायंगल आहे CAP आणि दुसरा आपला ट्रायंगल आहे CQB. या दोघांसाठी आपल्याला हा जो काय असणारा जो काय अँगल C जो आहे तर हा अँगल C त्या ठिकाणी कॉमन त्या ठिकाणी दिसतोय. आता म्हणून त्या ठिकाणी मी पुढे दुसरं स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहितोय. ठिकाणी अँगल ACP कॉन्ग्रंट अँगल. आता या ठिकाणी ब्ल्यू कलर आहे तरी या ठिकाणी ब्ल्यू कलर आहे, निळा रंग जो आहे तर त्या निळ्या रंगामध्ये कोणता त्रिकोण आहे तर निळ्या रंगामध्ये आपला असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर तो CQ. आता दोघांमध्ये त्या ठिकाणी अँगल C जो आहे तर तो C त्या ठिकाणी कॉमन येईल. अशा पद्धतीने जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला लिहिता येईल की अँगल BCQ कोणता अँगल BCQ हे दोन्ही त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील. का कॉन्ग्रंट असतील तर कॉमन अँगल जे दोन्ही त्रिकोणांना C कोण जो आहे तर तो C कोण कसा आहे तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट येते. मग त्या ठिकाणी पुढे आणि म्हणून आपल्याला हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत कोणते therefore ट्रायंगल CPA कॉन्ग्रंट ट्रायंगल CQB. आता कोणती टेस्ट असणार आहे इथे त्या ठिकाणी आपण अँगल दाखवला, इथे सुद्धा काय दाखवलेलं आहे अँगल त्या ठिकाणी दाखवलं. आणि म्हणून हे जे काही दोन्ही असणारे जे काही ट्रायंगल जे आहे तर ते ट्रायंगल आपल्याला लक्षात येतं असते की A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी जे आहे
तर त्या सिमिलॅरिटीने कसे आले तर त्या ठिकाणी ते आपल्याला कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवते. त्याच्यानंतर पुढे आपल्या पुन्हा त्या ठिकाणी लक्षात आलं की दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर आपल्या लक्षात येत नसते की दोन ट्रायंगल जे आहेत तर ते कॉन्ग्रंट जर असतील तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. जे दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी समरूप जर असतील तर समरूप त्रिकोणाच्या असणाऱ्या काही बाजू जे आहेत तर त्या बाजू कशा असतात प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून पहा पुढे त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल की CP अपॉन CQ इज इक्वल टू PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन काय लिहिले CA अपॉन C. याचं कारण काय लिहिता येईल आपल्याला दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत आणि म्हणून या ज्या काही साईड ज्या आहेत तर त्या साईड आपण प्रपोर्शन मध्ये दाखवलेले आहे. याचं कारण आपल्याला लिहिता येईल करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर triangles are in proportion. दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी समरूप असतील तर समरूप त्रिकोणाच्या असणाऱ्या काही संगत बाजू ज्या आहेत तर त्या कशा असतात प्रमाणामध्ये असतात. आता याच्यामध्ये ज्या आपल्याला लागतात त्याच आपण त्या ठिकाणी घेणार. पण याच्यामध्ये मापं जी दिली तर त्याच बाजू आपण ठेवणार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी AP दिली बरोबर, ही साईड आपल्याला एक त्या ठिकाणी लागते. त्याच्यानंतर BQ आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर BC ही पहिली असणारे जे काही प्रपोर्शन जे आहे तर त्या पहिल्या प्रपोर्शनची आपल्याला त्या ठिकाणी काही गरज नाही. त्याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी बरोबर. आता याच्यामध्ये असणारे काही व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी टाकू. आता P किंवा AP त्याची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 7. त्याच्यानंतर BQ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली, BQ ची व्हॅल्यू किती दिलेली 8 इज इक्वल CA म्हणजे AC जे आहे तर ते AC काय करायचे आपल्याला फाइंड आउट करायची. ती मी या ठिकाणी AC म्हणतो आणि डिवायडेड बाय CB म्हणजे BC ची व्हॅल्यू किती दिलेली 12 त्या ठिकाणी. पुन्हा काय करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 8 into AC इज इक्वल टू 7 into 12. देअरफॉर 8 या ठिकाणी या बाजूला न्या तर आपल्याला काय आता नसते AC इज इक्वल टू 7 into 12 डिवायडेड बाय 8. त्या ठिकाणी दोघांच्या टेबलमध्ये त्या ठिकाणी 4च्या टेबलमध्ये 8 आणि 12 आहे. त्याला भाग त्या ठिकाणी घ्या. भाग जर दिला तर 4 2 8 4 3 12. पुढे या ठिकाणी AC इज इक्वल टू किती 7 into 3 डिवायडेड बाय 2. देअरफॉर AC इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 2. देअरफॉर AC इज इक्वल टू बस 21ला काय करायचे 2 ने त्या ठिकाणी भागायचे. आता 21ला 2 ने भागायचे. प्रत्यक्ष भागाकार करा की 21च्या निम्मे आपल्या लक्षात येत नसते किती येत नसते 10.5. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर काय आलं तर त्या ठिकाणी 10.5. आणि म्हणून अशा पद्धतीने याच्यामध्ये असणारे जे काही AC जे आहे AC साईड जे आहे तर त्या AC साईडची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला किती येत असते 10.5. ओके.